सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम अखेर वाजले असून निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। कोल्हापूर विभागाचे सहकार निबंधक यांनी जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार 22 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले। आदेशानंतर विविध मतदारसंघातील सभासदांचे ठराव, मतदार याद्या अद्ययावत करणे आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय गट आणि नेते सक्रिय झालेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच पडद्यामागील राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली असून उमेदवारी आणि प्रतिनिधित्वासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात एकूण 21 जागा आहेत। त्यामध्ये प्राथमिक सेवा सहकारी संस्था, नागरी बँका, पतसंस्था, महिला, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच इतर सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र जागा राखीव आहेत। जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक यंदा कोणाच्या बाजूने झुकणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलंय।